तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी तुमचा लाडका आजीव. खाली व्हिडिओमध्ये बघू शकता आई आणि मुलीमध्ये काहीतरी वाद झाला होता. त्या वादामुळे त्या मुलीने म्हणण्यापेक्षा त्या नालायक मुलीने तिच्या आईला आणि बुक्क्याने मारत आहे. मला एकच म्हणायचं मित्रांनो तुम्हाला, आई ती आई असते. 33 कोटी देवाची बरोबरी करणारी सर्वत्र एक स्त्री म्हणजे आपली आई. कसं तुम्ही हात उचलू शकता रे आईवर? हा, कसं मारू शकता तुला? ज्या आईने आपल्या 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये वाढवलं, तिला किती वेदना झाल्या असतील आपल्याला जन्माला घालताना, आणि त्या आईला तुम्ही हात उचलता. मला काहीच बोलू वाटत नाही हा व्हिडिओ बघितल्यावर. नालायक असेल ती मुलगी की जिने आपल्या आईवर हात उचललेला आहे. तुम्ही लहान असताना खेळताना जर तुम्हाला थोडीशी तरी कुठंतरी खरचटलं किंवा लागलं तर तिला किती वेदना व्हायच्या, आणि तुम्ही मोठं झाल्यावर तिला हात उचलता आणि तिला मारता. लाजा वाटल्या पाहिजेत, लाजा अशा मुलांना. मला एवढं सांगायचं आहे एवढं की असे आपल्या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कोणी असू दे, अशी मुलं आहेत की जे नालायक होऊन आपल्या आईवडिलांवर हात उचलतात. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे की आईवडिलांना कधी हात उचलू नका रे. ठीक आहे, होतात चुका माणसाकडनं, पण समजून घ्या. त्यांना समजावा की असं नाही की त्याच्यावर पर्याय की तुम्ही त्याच्यावर हातच उचलला पाहिजे. आता त्यांचं वय झाले, ते काही म्हणणार, पण तुम्ही तर समजून घेतलं पाहिजे ना. तुम्ही तर समजदार आहात ना. का असं नाही की त्याच्यावर एकच पर्याय म्हणजे की त्यांना मारलं की त्यांना समजेल, असं नसतं मित्र.